पत्नी सुनेत्रा पवार, थोरले चिरंजीव पार्थ पवार यांच्यानंतर आता धाकटे चिरंजीव जय पवार यांना राजकारणात आणण्यासाठी अजित पवार प्रयत्न करतात की काय? याचं कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जय पवारांची होणारी चर्चा. नेमकं काय घडलंय, काय घडू शकतंय, चला याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रात निवडणुकीचा अर्थ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाजले. अगदी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद पार पडली असून 2 डिसेंबरला नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यात. येत्या 3 डिसेंबरला मतमोजणी होईल आणि निकाल लागेल. खरं तर या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी गेल्या महिनाभरापासून सगळे पक्ष आणि उमेदवार करतात. पक्षांतर होत आहेत, दावेदारी केली जाते, आरक्षण सोडत निघतंय. अशात लोकसभा आणि विधानसभा दोन्ही वेळेला गाजलेला मतदारसंघ म्हणजे बारामती. अर्थात आता याच बारामतीच्या नगर परिषदेची निवडणूक होणार आहे आणि याच निमित्तानं आता पार्थ पवार, सुनेत्रा पवारांनंतर पवार घराण्यातील एक नाव चर्चेत येते, ते म्हणजे जय पवारांचं. बारामतीत हा डाव तरी पवारांचा यशस्वी होईल का, याबद्दलच आपण बोलणार आहे. बारामतीच्या नगर परिषदेची निवडणूक तब्बल 9 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर होणार आहे. याच सोमवारी नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर झाले. या आरक्षण सोडतीमध्ये बारामतीमधील जे नगराध्यक्ष पद आहे ते खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले. त्यामुळे आता उत्साहाची लहर उसळली असून जे इच्छुक होते ते पुन्हा नव्या जोशानं कामाला लागलेत. खरं तर बारामती नगर परिषदेची शेवटची निवडणूक डिसेंबर 2016 रोजी झाली होती आणि याची मुदत संपली होती ती म्हणजे 2022ला. आणि 2022 नंतर गेले 3 वर्ष प्रशासक राज्य नगर परिषदेत सुरू आहे. आता निवडणुका जाहीर झाल्यात. 9 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर आणि 2022 नंतर मुदत संपल्यानंतरही जे इच्छुक तयारी करत होते त्यांच्या तयारीला आता फुल स्टॉप लागलाय आणि अखेर आता निवडणूक होणार आहे. सध्या तरी नगर परिषद पदावर उपमुख्यमंत्री आणि नगर परिषदेवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एक हाती वर्चस्व आहे आणि अशात जय पवार यांना नगराध्यक्ष पदासाठी या निवडणुकीत उभं केलं जाऊ शकतं अशी चर्चा सुरू आहे. लक्षात घ्या, अजूनही राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून किंवा अजित पवारांकडून याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये. मात्र चर्चा मोठ्या प्रमाणात रंगताना दिसते. मागील नगराध्यक्ष पदाची किंवा मागील नगर परिषदेची निवडणूक पाहिली तर 2016च्या निवडणुकीत नगराध्यक्ष पद होतं ते ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव होतं आणि जनतेतून थेट निवड झाली होती. यंदा देखील जनतेतूनच थेट निवड होणार आहे. पण यंदा मात्र हे पद खुलं झाल्याने त्यामुळं बारामतीसारख्या राजकीय दृष्ट्या महत्वाच्या शहरात उपमुख्यमंत्री पवारांच्या नेतृत्वात नेमकं काय होईल हे पाहणं महत्वाचं आहे. खरं तर मागील निवडणुकीत बारामतीचा गड जिंकण्यासाठी अजित पवारांनी ताकद लावली होती. बारामती नगरपालिकेच्या 39 पैकी 35 जागांवर विजय मिळवून 2016 मध्ये बारामती म्हणजेच पवार हे समीकरण अजित पवारांनी सिद्ध करून दाखवलं होतं आणि नगराध्यक्ष पद जिंकून सगळी सूत्र आपल्या हाती अजित पवारांनी ठेवली होती. आता मात्र चित्र पूर्णपणे बदलले. महायुतीत राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आहे. असं असलं तरी या निवडणुका महायुती वेगवेगळ्या लढणार आहे, स्वतंत्र लढणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत समीकरण बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय राष्ट्रवादीची 2 शकलं झालेत, एक शरद पवार गट आणि एक अजित पवार गट. त्यामुळे अजित पवारांनी तगडा उमेदवार दिला तर शरद पवार देणार नाहीत असं आपण म्हणू शकत नाही. किंवा या ठिकाणी या निवडणुकीत देखील पवार विरुद्ध पवार असा जो संघर्ष आहे तो पाहायला मिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मग आता इथं शरद पवारांचा की अजित पवारांचा कोणाचा कस लागेल, बारामतीकर पुन्हा एकदा कोणाला कौल देतील हे पाहणं महत्वाचं आहे. खरं तर या निमित्तानं म्हणजे लोकसभेलाही पवार विरुद्ध पवार संघर्ष बघायला मिळाला, विधानसभेला देखील काय होईल अशी मोठ्या प्रमाणात चर्चा होती. आता तिथं काय झालं होतं यावर एकदा नजर फिरूयात. 2023ला राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सगळ्यात आधी लागल्या तर लोकसभा निवडणुका आणि याच लोकसभा निवडणुकीत बहीण असणाऱ्या सुप्रिया सुळेंच्या विरोधात आपल्या बायको सुनेत्रा पवारांना अजित पवारांनी उमेदवारी देऊ केली. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार ही निवडणूक मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर गाजली. त्या निवडणुकीत नेमकं कोण जिंकून येईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र सुनेत्रा पवारांचा पराभव झाला आणि सुप्रिया सुळे निवडून आल्या. नंतर सुनेत्रा पवारांचं पुनर्वसन त्यांना राज्यसभेची खासदारकी देऊन करण्यात आलं. लोकसभा निवडणूक 2019 वेळी देखील असंच कैसे झालं होतं. म्हणजे सुनेत्रा पवारांच्या पूर्वी देखील अजित पवारांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार यांनी मावळमधून 2019ची लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत त्यांचा शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पराभव केला होता आणि यावेळी भाजप शिवसेना महायुती आणि काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडी यांच्यात थेट सामना झाला होता.
म्हणजे 2019ला पार्थ पवारांचा पराभव झाला लोकसभेवेळी, 2024ला सुनेत्रा पवारांचा पराभव झाला लोकसभेच्याच वेळी. आता हे दोन पराभव स्वीकारल्यानंतर अर्थात आता सुनेत्रा पवार या राज्यसभेवर असला तरी पराभव झालाय हे विसरता कामा नये. त्यामुळे आता पार्थ पवारानंतर सुनेत्रा पवारानंतर जय पवार देखील राजकारणात एंट्री घेतील का, त्यांना देखील अजित पवार राजकारणात आणू इच्छितात का, हे बघणं जेव्हा त्यांची घोषणा होईल, अधिकृत घोषणा होईल तेव्हा समजेल. आता या म्हणजे आरक्षण सोडत झाली किंवा चर्चा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आल्यावर ते म्हणाले, जय पवार यांच्या नावाचा जनतेतून रेट आहे, ते चांगल्या पद्धतीनं काम करू शकतील असा विश्वास बारामतीकरांना वाटतोय. त्यामुळे त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांचं नाव नगराध्यक्ष पदासाठी जाहीर झालं तर त्यांनी राजकारणात एंट्री का घेऊ नये असा सवालच त्यांनी विचारलाय. त्यामुळे आता जय पवार यांची राजकारणात एंट्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता बारामती नगर परिषदेबद्दल बोलायला गेल्यास 20 प्रभाग यामध्ये आहेत. या 20 प्रभागातून 41 नगरसेवक निवडून येणार आहेत. 19 भागात प्रत्येकी 2 नगरसेवक आणि 20व्या प्रभागातून 3 नगरसेवक निवडणूक लढवून जातील. 50% आरक्षण या ठिकाणी महिलांना असल्यामुळे निम्म्या जागांवर महिला नगरसेविका असतील असं सांगण्यात येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे जिल्ह्यात बारामती ही एकमेव अ वर्ग नगर परिषद असून सर्वाधिक नगरसेवक असलेली नगर परिषद म्हणून ओळखली जाते. त्यामुळे याच्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. आता जर जय पवारांना उमेदवारी देऊ केली तर भाजप इथं काय डाव खेळेल, त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे शरद पवार काय डाव खेळतील हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र इतका उशीर आपण ज्या जय पवारांबद्दल बोलत आहोत ते कोण आहेत याच्यावर देखील नजर फिरत. जय पवारांबद्दल बोलायचं झालं तर जय पवार हे अजित पवारांचे धाकटे चिरंजीव आहेत. नुकताच त्यांचा साखरपुडा पार पडला ज्याची महाराष्ट्रभर चर्चा झाली. जय यांचा उद्योगाकडे मोठ्या प्रमाणात कल दिसून येतो. दुबईत काही वर्ष त्यांनी व्यवसाय केलाय. सध्या ते बारामतीमधील व्यवसाय पाहतात. पण राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ते राजकारणात थोड्या प्रमाणात सक्रिय झाल्याचं बघायला मिळाले. लोकसभा 2019ला पार्थ पवारांनी जेव्हा निवडणूक लढवली तेव्हा देखील ते प्रचारात दिसून आले होते. 2024च्या लोकसभेत जेव्हा सुनेत्रा पवारांनी उमेदवारी देण्यात आली होती तेव्हा देखील सुनेत्रा पवारांच्या प्रचारात देखील ते मैदानात उतरले होते. एवढंच नव्हे तर राज्यसभेची खासदारकी सुनेत्रा पवारांना दिल्यानंतर ते राजकारणात बऱ्यापैकी सक्रिय झालेले दिसतात. विधानसभेलाही अजित पवारांच्या प्रचारात बारामतीत ते दिसून आले होते. त्यामुळे आता जय पवार यांची राजकारणात खरंच एंट्री होईल का हे पाहणं महत्त्वाचं आहे. म्हणजे पार्थ पवारांना लोकसभेत 2019च्या, सुनेत्रा पवारांना 2024च्या लोकसभा निवडणुकीत लढण्याची संधी दिल्यानंतर आता स्थानिक राजकारणात जय पवारांना अजित पवार रोवू पाहतायत का? सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांचा पराभव झाल्यानंतर आता जय पवारांवर लक्ष केंद्रित करून स्थानिकच्या निवडणुकीपासून पुन्हा नव्याने सुरुवात करता येईल या विचाराने अजित पवार असा विचार करू शकतात का, किंवा जय पवारांना या निवडणुकीत लॉन्च करू शकतात का, नगराध्यक्ष पदासाठी खरोखर नाव देऊ शकतात का, हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे. पण तुम्हाला काय वाटतं, नगराध्यक्ष पदासाठी जय पवार यांना जर उमेदवारी देण्यात आली तर ते निवडून येऊ शकतात का, आणि याच्या विरोधात शरद पवारांनी भाजप काय खेळी करू शकेल का? या सगळ्या शक्यतांवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा.